गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आणि काय नाही, आज जरा एक सीन झाला त्यामुळे जरा हसायला आलंय मला. आणि काय आज ओपनिंग गॅप आहे. आज मंगळवार आहे. फिंग निफ्टी एक्सपायरी आहे आणि मोठा गॅप आहे. बँक निफ्टी डायरेक्ट 400 450 प्लस आहे. पण ही गॅप ओपनिंग कशामुळे? राम मंदिराच्या बहुतेक त्यामुळे असू शकते. बघू आता काय होते. मला रिझल्ट पण पॉझिटिव्ह आलेत ना बँक. बँकांचे रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत. महाराष्ट्र बँक वगैरे एकदम खतरनाक पॉझिटिव्ह आहे. त्याच्यावरूनच मला हसायला आलंय. महाराष्ट्र बँकेने 60% प्रॉफिट दाखवलं. जाऊ दे मित्रांनो, होत असते अशा गोष्टी. पण अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता, त्यामुळे भारी वाटते. भले त्यांनी जाऊ दे, आता काय बोलू त्यांच्या बँक बद्दल मी. ठीक आहे. त्यामुळे आज एक तुम्हाला भारी ओपनिंग बघायला भेटते वरच्या साईडला. आणि आता ओपनिंग तर वरती झाली, त्या वरती ओपनिंग झाल्याबरोबरच आमचे जे स्टॉक आहेत, म्हणजे आपले सगळ्यांचे जे स्टॉक होते, पेट्रोनेट आणि टेक्सरेल यांनी 10% टार्गेट दाखवते आता. ठीक आहे, प्लस दाखवते आणि अडाणीचे 2% राहिले. 2% राहिले. आता एक विषय असा आहे की ओपनिंग झाल्या खाली येऊ नये. प्रॉफिट करायच्या आधी बुक करायच्या आधी झालं तर चांगलं. लगेच 9:15 झाले की 9:15 2 सेकंदाला डायरेक्ट आम्ही वाढायची अपेक्षा नाही ठेवायची. नाही आपलं रूल आहे 10% आपण बुक करायचा. त्यामुळे बघू ते शुअर असलं तरी पण बरोबर 10% काढायचं. त्यामुळे ते 2 स्टॉक 10% येतील. तिथं आपण 10% आपला प्रॉफिट बुक करून टाकूया आणि बघूया बाकी जर कुठं चान्स भेटला स्टॅडर्ड ट्रायंगलला तर मारू. वरती ओपन झालंय, मे बी वरती जाईल. कसं फिरतंय काय माहिती. खाली फिरलं तर वाट लागेल. एवढी ओपनिंग म्हणजे मुवमेंट कसं येतं आणि त्यात रजिस्टर मंथली एक्सपायरी. त्याच्यात आता आमच्या तर मागचे 2 वर्ष जर बघितलं तर शेवटचे 10-1 दिवस असतात जे बजेटचे, ते बेकार शेवटचे 10 दिवस बेकारच असतात. बघितलेले आम्ही. आणि त्यातली शेवटची एक्सपायरी मागच्या वेळची तर नॉर्मल म्हणावं लागेल. बेकार ही कशी जाती काय सांगतात ना. बजेटचे शेवटची आज फिन निफ्टीचे मेन तर उद्या परवा आहेत. नाही उद्या नाही, परवाच आहे बँक निफ्टी फिन निफ्टी. परवारी काय धिंगाणा होऊ शकतो. त्यामुळे बघू आता. गॅप अप झालं. बघू प्रॉफिट बुक करू 2 स्टॉकचं आणि बघू काय होतं आता. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले 11:10 आणि काय चाललेलं आहे काय नाही. मार्केटमध्ये जरा धिंगाणा चाललाय. डाऊन साईडला मार्केट तुम्ही बघू शकता. लोअर लो आणि लोअर हायचं क्रिएशन करून. पण आता या ठिकाणी डीकेचं प्रमाण पण खूप जास्त चाललेलं आहे आणि प्रीमियम हाय दोन्ही साईडनी. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये हा ब्रेकआउट आला होता, मोठा कॅन्डल होता, त्यावेळेस आम्ही बाईंगचा स्ट्रॅडल मारायचा प्रयत्न केला होता. लांबचे ओटीएम बाय केले होते. सपोर्ट ब्रेक केला पण तिथं पण परत एकदा लॉस झालं. बघितलं तुम्ही. 3 टेस्टला इथं वर गेलं. पुटमध्ये लय घाण डीके झाला. पुटमध्ये लॉस झाला आणि जो कॉल आहे तेवढा वाढला नाही. 428 काय केलं, पुट थोडा मोठा ठेवलेला. आणि हे जे 2 आहेत ना, आता या 2 मध्ये डीके बघू शकता. 1 2 3 4 कॅन्डल मध्ये ₹500 लॉस झाला. म्हणजे काय 20 मिनिटात फक्त. आणि तेवढा म्हणजे जास्त डीके चाललाय मोठ्या प्रमाणात. आता एक्सपायरी बँक निफ्टीची बुधवारी आहे आणि आज मंगळवारी, म्हणजे उद्याच की एक्सपायरी. मंथली एक्सपायरी गुरुवारी असते ना. मंथली एक्सपायरी गुरुवारी असते. अजून एक आहे का वार? नाही गुरुवार संपलं म्हणजे आता गुरुवारी एक्सपायरी. प्रीमियम पण आहेत आणि मोठे प्रीमियम आहेत. आणि आपलं स्टॉक्स मध्ये चांगलं झालं. आता स्टॉकचा सकाळचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आम्ही. 3200 बुकिंग केलेलं कसं राहत नाही काय. ₹38 झालं हे रिटर्न. म्हणजे चांगलं हल्लं दिलंय. एक मिनिट, स्क्रीनशॉट दिसतंय का? दिसलं. ठीक आहे. तर स्टॉक मध्ये चांगला ₹38 सकाळी, कारण गॅप ओपनिंग झालते ना. आणि हे 2 स्टॉक आपण बुक केले. हे टेक्सरेल एक बघू शकता तुम्ही आणि हा पेट्रोनेट. ठीक आहे, बुक केला आणि नंतर खाली आला. हा वर गेला 263 ला. आता ह्या दोघांचं कसं घेतलं, काय स्टॉप लॉस, हे सगळे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करून सांगतो त्या चार्ट वरती. आणि आता एक्सप्लेन करता येणार नाही. आणि बाकी अजून आहेत स्टॉक आपले, ते पण बघू. आता काय, आता सध्या तर मार्केट पडतंय. जर काय घ्यायचं असेल तर आता घेऊन जाऊ शकतो. स्वस्तात भेटते आपल्याला. भेटले स्टॉक. आणि सेलिंगचं काय विषय भाई, काय करायचे का नाही? सेलिंग करायची. बघू आता प्रीमियम मार्केट तर राहिलं पाहिजे साईड वर जरा. फिन निफ्टीची एक्सपायरी आज ठीक तर चाललाय भरपूर. पण स्टॉक मध्ये चांगले भेटले. दोन्ही स्टॉक मध्ये बघितलं तर 1100 आणि 1000 म्हणजे ₹2100 स्टॉक मध्येच भेटले आपल्याला. ₹500 लॉस झाला गेले. आणि आरामात. एवढं काय टेन्शन पण नाही. त्यामुळे बघू आता जर काय भेटला चान्स तर मारू, नाही बसू जरा. ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, किती वाजले तर 1:44 आता झालेली आहे. मला चार्ट दाखवायची इच्छा झाली. इकडे पहिले चार्ट बघा, मग चार्ट बघा. इज्जत आहे का नाही बघू. मोबाईल माझा थांबे, ह्यो मोबाईल आहे.
ट्रेडिंग जो चालू करू दे. कसं डायरेक्ट दाखवतो रॅलीनी वाट लावली डायरेक्ट. ये रॅली काय लागले काय म्हणते हे बघ किती पॉईंट पडले निफ्टी? 900 पॉईंट. निफ्टी 900 पॉईंट पडले. बँक निफ्टी 900 पॉईंट. निफ्टी जे आहे ते 230 पॉईंट. बँक एक्सचे नाद पडले. बँक एक्स किती 1000 पॉईंट पडले. फिन निफ्टी 337, सेन्सेक्स 718. सेन्सेक्स कंट्रोल मध्ये HDFC बँक पडलं ना तिथं वाट लावून टाकली सगळ्यांना. रिकव्हरी घेतली ना मग हे बघ बाकीचे कसे जाते. तेच ना. आणि या जरा समोसा आपण एक नंबर आहे. समोसाचं नाव आहे काका. कुठे आहे काका हलवाई समोसा आहे. जाऊ द्या. आणि हे आम्ही आलोय डीमार्ट मध्ये आलो आम्ही. तुम्हाला माहित असेल भरपूर जणांना. आणि मागच्या वेळेस हा पदार्थ खाल्ला पश्चाताप झाला. निवळ घाणेरडा पदार्थ आहे तो. त्यामुळे आता बघू समोसा ट्राय करू. तर मित्र नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. आणि आज जर तुम्ही बघितला तर एक रक्तरंजित मंगळवार असं तुम्ही म्हणू शकता. कारण आज निफ्टी 350 पॉईंट पडलेले आहे. बँक निफ्टी ऑलमोस्ट 950 पॉईंट, बँक एक्स 1000 पॉईंट, सेन्सेक्स 900 पॉईंट पर्यंत पडले, फिन निफ्टी आज 400 पॉईंट पर्यंत पडले. म्हणजे सगळे जे इंडेक्स आहेत ना त्यांनी आज डायरेक्ट घसरगुंडी करायला चालू केली होती. म्हणजे बेकार फॉल आला मार्केटमध्ये. सकाळी जर तुम्ही बघितलं तर एक गॅप अप ओपनिंग होती, पण त्यानंतर जर बघितलं तर लोअर हायचं क्रिएशन करत चांगला एक फॉल तुम्हाला मार्केटमध्ये बघायला भेटला. तर ह्या सगळ्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्याचबरोबर प्राइस ऍक्शनचा अनालिसिस करूया की कुठं आपण ट्रेड घेऊ शकत होतो, त्याचबरोबर त्याचे प्राइस ऍक्शन काय होती, त्यामागे काय लॉजिक काय होतं, स्टॉप लॉस टार्गेट, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण. तुम्हाला फक्त एक काम करायचंय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, आणि त्याचबरोबर व्हिडिओला जास्ती मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करू शकता. तर डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर आजची जी ओपनिंग होती ती पहिली तर होती गॅप अप ओपनिंग. तर आता जे मागचे सेंटिमेंट आपले चालत होते त्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की आज मे बी गॅप अप ओपनिंग झाली तर इथून थोडंसं सस्टेन करून मार्केट वरच्या साईडला ब्रेकआउट देऊ शकतं. पण मागच्या 2-3 दिवसापासून एक गोष्ट ऑब्झर्व करत असाल तुम्ही, कॉल साईडचे जे प्रीमियम आहेत ना ते जास्त इन्क्रीज नव्हते होत. म्हणजे मार्केट तरी वरती चाललं तरी कॉल साईडचे प्रीमियम जास्त वाढत नव्हते. त्याच्यावरनं कुठं ना कुठं अंदाज लागला होता की मार्केटमध्ये एक तरी करेक्शन येऊ शकतं. पण आता मागच्या 3-4 दिवसाआधीच करेक्शन आलं होतं मार्केटमध्ये. परत जर तुम्ही बघितलं जेवढं मार्केट वरती गेलं ना आता परत तिथे लोअर लो आणि लोअर हाय क्रिएशन करत खाली आलं. आता सगळ्यात पहिले तर गॅप अप ओपनिंग झाली आणि गॅप अप ओपनिंग नंतर जर तुम्ही बघितलं ना तर पहिले 10-15 मिनिटं आहे ना मार्केट एकदम साईडवेज होतं. 10-15 पण नाही, हा अर्धा तास आहे ना पहिला एकदम साईडवेज मार्केट, जिथं कुणाला पण म्हणजे काय म्हणतात एक सुईच्या काना एवढं पण कोणाला माहित नव्हतं की इथून मार्केट एवढा पॉईंट खाली पडणार आहे. आणि जशी काही कॅन्डल आली या कॅन्डलने काय केलं, पहिले तर हा आपला जो रिसेंट सपोर्ट होता तो ब्रेक केला. त्यानंतर लोअर लोचं क्रिएशन करत मार्केट खाली आलं. त्यानंतर हा आपला सपोर्ट होता हा सुद्धा ब्रेक झाला. त्यानंतर या सपोर्टला रिटेस्ट झाला आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला डाऊन साईडला एक मस्त पॉईंट कॅप्चर करायला भेटले असते. आता इथं प्राइस ऍक्शनचं लॉजिक सगळ्यात सिंपल आहे. एक तर सगळ्यात पहिला गॅप अप झाला. गॅप अप आपण काय बघतो, सस्टेन होतंय का नाही. सस्टेन म्हणजे काय, गॅप अप झाल्यानंतर हायर हायचं क्रिएशन होतंय का, नाही झालं. क्रिएशन कुठल्या साईडचं झालं, गॅप अप झालं, लोअर लोचं क्रिएशन म्हणजे गॅप अप काय झाला, फेल झाला. तर या बेसिसवर आपण आपला एक ओव्हरव्ह्यू क्रिएट केला होता आणि तुमच्याबरोबर पण शेअर केला होता लर्निंग ग्रुपवरती. जर तुम्ही बघितलं तर 10:40 ओव्हरव्ह्यू शेअर केला होता की 21,580च्या खाली एक बेरिशनेस येऊ शकतो मार्केटमध्ये. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर 1:3 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी टार्गेट बघायला भेटले. ठीक आहे, तर तुम्ही ओव्हरव्ह्यूचा लर्निंग ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू मार्केटमध्ये फॉलच आला. तिथून नंतर काही रिकव्हरी आलीच नाही. म्हणजे साईडवेज पण नाही राहिलं, वरच्या साईडला पण नाही, डायरेक्ट मार्केटमध्ये फॉलच आला. आणि फॉलमध्ये जर बघितलं तर आज भरपूर जणांनी पुटमध्ये पैसे बनवले असतील, पण पुटमध्ये पैसे बनवण्यापेक्षा आपण स्टॉकमध्ये चांगले पैसे बनवले. आता ते 2 स्टॉक मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिला जो स्टॉक होता ज्या ठिकाणी आपण आपला सकाळी प्रॉफिट बुक केला होता, ज्यावेळेस गॅप अप ओपनिंग झाली ना त्यावेळेस हा स्टॉक वरती पळाला होता. तर वन डेच्या कॅन्डल फ्रेमवरती जर बघितलं तर पेट्रोनेट, ज्याने आज आपल्याला आपलं टार्गेट दिलं 10%चं, तर हा जो स्टॉक आपण बाय केला होता तर या ठिकाणी बघितलं तर 235ला तुमच्याबरोबर पण शेअर केला होता. आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा 260 पर्यंत टार्गेट बघायला भेटला आणि त्यानंतर आपण या ठिकाणी याचा स्टॉप लॉस पण लावला होता. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं जो दुसरा स्टॉक होता आपला तो पण त्याने सकाळी आपला 10%चं टार्गेट पूर्ण केलं, जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. तर आता त्याविषयी पण मी तुम्हाला सांगतो. तर आता त्या स्टॉकचं नाव पहिलं बघू द्या मला. रेल्वेचा स्टॉक आहे तो पण, रेल, ठीक आहे.
टेक्समॅको रेल अँड इंजिन. ठीक आहे. आता या स्टॉकमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा स्टॉक पण सकाळी सकाळी आपल्याला 10% टार्गेट देऊन गेला. याच्यामध्ये जी आपण एंट्री केली होती, आपण 196ला समथिंग एंट्री केली होती या ठिकाणी, आणि त्यानंतर हे जे टार्गेट तुम्ही बघू शकता 224 पर्यंत हा स्टॉक पळाला आणि इथून परत एकदा डाऊन आलं, कारण ओव्हरऑल मार्केटच आज पडलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन स्टॉकमध्ये तर आपल्याला चांगली प्राइस ऍक्शन बघायला भेटली होती, ज्यानुसार आपण एंट्री सुद्धा केली होती आणि त्यानुसार आपल्याला आपले टार्गेट सुद्धा बघायला भेटले. तर ओव्हरऑल बघूया की कशा प्रकारचा आता पुढचे आठवडा राहतोय, कारण थोडासा क्रिटिकल आठवडा राहू शकतो, कारण मार्केटमध्ये अजून एक करेक्शन थोडा अजून जास्त पण येऊ शकतं. आता मला माहित नाही, इथून वरती पण जाईल, खाली पण आहे. जे काय होईल ना, आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार अनालिसिस करायचं आहे. गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं, सस्टेन कोणत्या डायरेक्शनला होतंय ते बघायचं आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे. तर आता आपला जे वेबिनार होतात, रोज 7 वाजता वेबिनार होतात, फ्री वेबिनार होतात, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तिथं आपण डिटेल एक्सप्लेनेशन करतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, तिथं जाऊन तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला वेबिनार जॉईन करायचा असेल तर. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवतो. बाकी तुम्ही ब्लॉग तर बघितलाच असेल. परत एकदा सांगतो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, पेटवून टाका एकदम, आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. टाइम झालेला आहे 15:33 म्हणजे 3:33 मार्केटनी डायरेक्ट फटाके फोडून, रक्तरंजित मंगळवार, रक्तरंजित फटाके फोडून डायरेक्ट धिंगाणा. किती पॉईंट वाटलेलं आज मार्केट वरती जाणार, पण गॅप ओपनिंग नंतर एकदम वन साइड घसरगुंडी. वन साइड किती पडलं रे मार्केट? मार्केट हे निफ्टी 350 पॉईंट निफ्टी पडले आणि लोअर लोचं क्रिएशन आहे प्रॉपर. इथं आपण ओव्हरव्ह्यू शेअर केला होता तुमच्या बरोबर आपल्या लर्निंग ग्रुप वरती. आता जे कोणी असतील त्यांना माहित असेल, पण लय बेकार पडलं. स्टँडर्ड अँगल तर आपण काय केलं नाही, त्यामुळे आपण दिवसभर एकतर बाहेर फिरलो, बोंबलं. 3:30 वाजले का त्याला पण कळलं. त्यामुळे आपण दिवसभर बाहेर फिरलो आणि त्यानंतर आपण डीमार्टला गेलो. डीमार्टच्या आधी काय नाही, अजून कुठे गेलो रे आपण? खरेदी केली लय खरेदी. आणि हे आजच्या कॉल बायरसाठी ज्यांनी आज कॉल बाय केले बघ, ते पण बाहेर त्यांच्यासाठी. बाकीचं काय, बाकीचं फूड खाद्य पदार्थ हे नको पदार्थासाठी. अरे कोण बोंगावाला बघू रे. ये वन्स मोर मित्रांनो, पाय बघ ना त्या बघे दिसतात का पाय येतील नाही तर डायरेक्ट नाही. तर मित्रांनो, आपण जे सकाळी 2 स्टॉक बुक केले होते तुम्हाला दाखवलं होतं, तर तिसरा राहिला. 2% तिथं 2200 रुपये बुक केले आणि तिथून ओव्हरऑल पीएनएल मध्ये जर तुम्ही बघितलं तर 2.5% ड्रॉ डाऊन आलेला आहे. ओव्हरऑल जेवढी आम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती तेवढी. स्टँडर्ड अँगल तर आम्ही काय केलं, 2.5% ओव्हरऑल पीएनएलच्या. आणि स्टँडर्ड अँगल केलं नाही, कारण चान्सच नाही स्टँडर्ड अँगलचा, इम्पॉसिबल. डायरेक्ट ढगात एवढे प्रीमियम फूट राहिले असतील, फूट राहिले असतील तर हवा गेले असेल. ज्यांनी आज फूट घेतले, सकाळी 27 वाला 500ला गेला. बरोबर. बजेटचे दिवस लयच बेकार आहे बाबा. न करणे उत्तम पर्याय. सेलिंग तर काय विषयच येत नाही, सेलिंगचा नाही. दोन्ही साईड. इंडिया विक्स बघितलं ना 15+ झालंय. 15+ झालंय का? आता बंद झालंय तेव्हा ते 1580ला काहीतरी 90ला बंद झालंय, 1490ला बेकार डाऊन आले. अवघड आहे. बघू आता काय आता बघू. ठीक आहे, आता अशा वेळेस 2 नाही, एकदा बजेट झालं ना डीके. आणि बजेट झालं डीके पण होतो, मार्केट साईडवेज राहतं. एवढं असलं घाण पडत नाही मार्केट कधी. पण आता ठीक आहे, इंडिया विक्स वाढवायचेच आहे त्यांना, तर हे असते कुठाने पण होऊ शकतात मार्केटमध्ये. आणि जेवढं मार्केट खाली येईल तेवढं तुम्हाला ॲव्हरेजिंग करता येते स्टॉकमध्ये, म्हणजे तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही करू शकता. पण बघू आता काय होतंय. आता डायरेक्ट कधी उद्या बुधवार आहे आणि उद्या कुठलीच नाही उद्या का अजून एक गुरुवार आहे का कॅलेंडरमध्ये. ठीक आहे, चालते. मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि जर गुरुवार डायरेक्ट बुधवारी 1 तारीख आहे ना? गुरुवारी 1 तारीख आहे. हा, मग पुढच्या गुरुवार डायरेक्ट 1 तारखेच आहे ना? हा, बरोबर. म्हणजे मंथली एक्सपायरी परवाच आहे बँक निफ्टीची. त्यामुळे बघू आता कळलं मला. आणि पुढच्या गुरुवारी बजेट आहे आपलं, 1 फेब्रुवारी आहे. तिथे धिंगाणा होणार आहे काहीतरी, असाच धिंगाणा, पण त्या दिवशी बघू. कॉल साईडला पुट साईडला होतं. आणि काय नाही, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.